Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to study about structure of modern periodic table. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. Before that, if you are not seen our previous lecture, then the links of that lectures are given in the description box. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपले मागचे लेक्चरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर त्यांचे लिंक्स आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. आजचं लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या पिक्युलॅरिटीज आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलच्या त्या त्याच्यात दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला ग्रुप्स, पिरियड्स आणि ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहेत, कसे आहेत याची पूर्ण माहिती मिळणार आहे. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक, दॅट इज द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स, दॅट इज मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. फ्रेंड्स, modern periodic table is based on atomic number and electronic configuration of elements. लक्षात घ्या, आपण पाहिलं आहे की इन 1930 मोस्टली कॉन्ट्रीब्यूट दॅट हेनरी मोस्लींचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर 1913 त्यांनी स्टडी केला होता आणि सांगितलं होतं की ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स दॅन ॲटॉमिक मास. मोस्टलीच्या कॉन्ट्रीब्युशननुसार ॲटॉमिक नंबर ही ॲटॉमिक मासपेक्षा फंडामेंटल प्रॉपर्टी असते एलिमेंट्स, ही आपण स्टडी केलं होतं. आणि त्याच आधारावर मग मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना झाली, म्हणजे मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा मॉडिफाईड झाला, मॉडिफिकेशन झालं त्याच्यामध्ये आणि तो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कन्वर्ट झाला. मेंडेलिव्हने एलिमेंट्सची मांडणी जी केली होती त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये ती विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस केली होती. मात्र मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची जी मांडणी झाली आहे ती विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर झालेली आहे. कशी ती तुम्हाला लक्षात येईल पहा. फर्स्ट एलिमेंट आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमधला हायड्रोजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. लॅटर ऑन जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2. नंतर लिथियमचा आहे 3, बेरिलियमचा 4. या पद्धतीने विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस बोरॉनचा आहे 5. या पद्धतीने लेफ्ट टू राईट आपल्याला जे एलिमेंट्स त्या ठिकाणी मांडलेले दिसते आहेत ते विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स आहेत. तसंच त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सुद्धा या ठिकाणी रिझेम्बलन्स आहे. ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं जे रिलेशन आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. इलेक्ट्रॉन्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनने डिनोट केलेलं असतं आणि त्यानुसार जर आपण इथं पाहिलं तर फर्स्ट रो जो आपल्याला दिसतो आहे याच्यामध्ये फक्त फर्स्ट ऑर्बिटमध्ये ज्या एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ओनली इन फर्स्ट ऑर्बिट जे ज्यांचे ज्या एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला फर्स्ट रोमध्ये दिसतात. जे एलिमेंट्स त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 2 सेल ऑक्युपाय करतात ते आपल्याला या ठिकाणी सेकंड रोमध्ये दिसतात. जे 3 सेल्स ऑक्युपाय करतात 3 ऑर्बिटमध्ये ज्यांचे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट असतात ते थर्ड रोमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. या पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर बेस करतो, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप्स आणि पिरियड्स ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. कशी ती लक्षात घेऊया. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. पहा, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. हा फर्स्ट रो आहे जो आपल्याला हायड्रोजन आणि हेलियम ज्याच्यामध्ये दिसत आहेत. सेकंड लिथियम पासून लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सेकंड रोमध्ये येतात. अशा पद्धतीने पहा आपल्याला या ठिकाणी 7 रोज दिसत आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 या रोज काउंट करताना आपल्याला खालच्या ज्या 2 रोज दिल्या आहेत ते काउंट करायच्या नाही आहेत, कारण ते या ठिकाणी 5th आणि 6th आणि 7th रो मधलेच एलिमेंट सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल दिलेले आहेत. सो ओव्हरऑल 7 हॉरिझॉन्टल रोज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, त्यांना पिरियड्स असं म्हणतात. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की इन मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आता बा यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं. ग्रुप्सच्या बाबतीत काय तर लक्षात घ्या, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 18 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहा, फ्रॉम लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला 18 अशा उभ्या ओळी दिसतात. पहा, देर आर 18 व्हर्टिकल कॉलम्स फ्रॉम फर्स्ट टू 18. तुम्हाला लक्षात येईल पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th,
13, 14, 15, 16, 17, 18 या पद्धतीने 18 उभे स्तंभ जे आपल्याला दिसत आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणजे मराठीतून गण असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज म्हणजे 7 पिरियड्स आहेत आणि 18 वर्टिकल कॉलम्स म्हणजे 18 ग्रुप्स आहेत. आता पहा, अपार्ट फ्रॉम दिस 2 rows आर शोन सेपरेटली एट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल आर कॉल्ड लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सेरीज रिस्पेक्टिव्हली. या पलीकडे 2 सेपरेट सेरीज आपल्याला ॲट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल दिसत आहेत. त्यातली फर्स्ट सेरीज जी आहे त्याला आपण लॅन्थेनाइड सेरीज असं म्हणतो. सेकंड सेरीज जी आहे ती ॲक्टिनाइड सेरीज आहे. आता या सेरीज कुठून तयार झाल्या आहेत लक्षात घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत की ज्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो. त्यापैकी फर्स्ट पिरियड जो आहे त्याच्यामध्ये ओनली 2 एलिमेंट्स येतात, हायड्रोजन अँड हेलियम. सो फर्स्ट पिरियड इज द शॉर्टेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याच पद्धतीने या ठिकाणी जो आपल्याला 6th पिरियड दिसतो आहे त्याच्यामध्ये इथे 57 to 71चे जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेटली एट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल फर्स्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत. मीन्स आफ्टर लॅन्थनम 14 एलिमेंट्स आर सेपरेटली गिवन एट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इन फर्स्ट सिरीज, ज्याला आपण लॅन्थेनाइड सिरीज असं म्हणतो. सो हे एलिमेंट 6 पिरियडमध्ये आल्यामुळे 6 पिरियड हा लॉंगेस्ट पिरियड होतो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. बऱ्याचदा आपल्याला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो की डॅश डॅश इज द लॉंगेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. सो 6 पिरियड इज द लॉंगेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल, हे लक्षात ठेवायचं. 7 पिरियड पण तेवढ्याच लेंथचा आपल्याला दिसतो. मात्र 7 पिरियडमध्ये जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहेत किंवा आर्टिफिशियली डिस्कवर्ड एलिमेंट जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. सो 6 पिरियड हा लॉंगेस्ट पिरियड आहे आणि फर्स्ट पिरियड हा शॉर्टेस्ट पिरियड आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमधला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मग मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे हा ओव्हरऑल मॉडर्न पिरियडिक टेबल हा 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड होतो. एंटायर मॉडर्न पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू द 4 ब्लॉक्स आणि ते ब्लॉक्स कोणते आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. सो फ्रेंड्स, इथे पहा आपल्याला प्रत्येक एलिमेंट हा एका बॉक्समध्ये लिहिलेला दिसतोय. असे 118 बॉक्सेस या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणजे देर आर 118 बॉक्सेस इन पिरियडिक टेबल, दॅट इज 118 एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 118 बॉक्सेस असल्यामुळे 118 एलिमेंट्स हे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये क्लासिफाईड झालेले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 हॉरिझॉन्टल रोज म्हणजे 7 पिरियड्स, 18 वर्टिकल कॉलम्स म्हणजे 18 ग्रुप्स या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहेत आणि 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये क्लासिफाईड झालेले आहेत. फ्रेंड्स, याचे ब्लॉक्स कसे आहेत तर पाहूया. ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. The entire periodic table is divided into 4 blocks which are S block, P block, D block and F block. Entire periodic table, पूर्ण periodic table हा 4 ब्लॉकमध्ये डिवाइड झालेला आहे. ते 4 ब्लॉक कोणते आहेत लक्षात घ्या. S block, P block, D block and F block. त्याच्यापैकी पहा S block म्हणजे काय तर पहा, the S block contains the group first and second. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट ग्रुप जो आहे फ्रॉम लेफ्ट अँड सेकंड ग्रुप हे दोन्ही ग्रुप मिळून एस ब्लॉक कॉन्ट्रीब्यूट होतो. द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. यापैकी फर्स्ट ग्रुपला आपण ग्रुप फर्स्ट इज फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स, म्हणजे फर्स्ट ग्रुपला आपण अल्कली मेटल्सचा ग्रुप असं पण म्हणतो. आणि ग्रुप सेकंड इज फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. सेकंड ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्सची फॅमिली असं पण म्हणतो. म्हणजे पहा, first and second group together contribute the S block element. First group contains the alkali metal, second group contains the alkaline earth metal. तर पहा या ठिकाणी हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम हा जो आपल्याला फर्स्ट ग्रुप दिसतोय या फर्स्ट ग्रुप मधले सर्व एलिमेंट्स हे अल्कली मेटल आहेत, म्हणून याला आपण अल्कली धातूंचा गण असं सुद्धा म्हणतो. सेकंड ग्रुपमधील म्हणजे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॅन्सियम, बॅरियम, रॅडियम हा जो सेकंड ग्रुप आपल्याला दिसतोय याच्यातले ऑल मेटल्स हे अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. म्हणजे याचा अर्थ एस ब्लॉकमध्ये असणारे ऑल एलिमेंट्स हे मेटल आहेत, आयदर अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल.
परंतु यांच्यामध्ये हायड्रोजन आपल्याला दिसतो आहे. हायड्रोजनच्या पोझिशनच्या बाबतीत जी ॲम्बिग्युटी होती मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये ती या ठिकाणी रिझॉल्व्ह झालीच नाही मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सुद्धा. म्हणजे हायड्रोजन जो आहे काहीसा रिझेम्बलन्स दाखवतो हॅलोजन ग्रुपसोबत, तर काहीसा दाखवतो तो मेटल्ससोबत. तर त्याच्यामुळे त्याची पोझिशन ही अशीच राहिली, कारण ऑल मेटल्स जे आहेत एस ब्लॉकमधले ते ऑल एलिमेंट्स जे आहेत ते मेटल आहेत, परंतु एक्सेप्ट हायड्रोजन आपल्याला मेटल नाही आहे. बाकी सर्व उर्वरित एलिमेंट एस ब्लॉकमधले हे मेटल्स आहेत. सो एस ब्लॉक तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण पी ब्लॉकच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पहा पी ब्लॉक काय आहे, तर ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक. पहा राईट साईडला या ठिकाणी बोरॉन पासून तर निऑन पर्यंतचा हा जो गट दिसतोय आपल्याला विथ इन्क्लुडिंग हेलियम, तो पी ब्लॉक आहे. द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक. या पी ब्लॉकमध्ये ऑल टाईप्स मेटल आहेत, म्हणजे ऑल टाईप एलिमेंट्स आहेत, म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड. तर मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स यांना पी ब्लॉकमध्ये कसं सेपरेट केलं गेलेलं आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल. द झिगझॅग लाईन इज प्रेझेंट इन पी ब्लॉक विच सेपरेट्स द लेफ्ट साईड मेटल्स फ्रॉम राईट साईड नॉन मेटल्स. या ठिकाणी पहा बोरॉन पासून तर पोलोनियम पर्यंत एक येलो कलरचे बॉक्स असलेले एक झिगझॅग लाईन आपल्याला जाताना दिसते. तर ही जी झिगझॅग लाईन आहे, ही झिगझॅग लाईन दोन प्रकारे जे एलिमेंट्स आहेत त्यांना वेगळं करते. डाव्या बाजूचे झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूचे जे एलिमेंट आहेत म्हणजे ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टीन हे मेटल्स आहेत, आणि राईट साईडचे जे एलिमेंट आहेत क्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, ब्रोमीन हे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे दिस झिगझॅग लाईन सेपरेट्स द लेफ्ट साईड मेटल्स फ्रॉम द राईट साईड नॉन मेटल्स. तर अशा पद्धतीने झिगझॅग लाईन हे लेफ्ट साईडच्या मेटल्सला राईट साईडच्या नॉन मेटल्सपासून सेपरेट करते. आणि द मेटलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ दी झिगझॅग लाईन. आणि ही जी बॉर्डर दिसते आपल्याला झिगझॅग लाईनची, या बॉर्डरला लागून असणारे जे एलिमेंट आहेत ते मेटलॉइड आहेत. म्हणजेच काय तर लक्षात घ्या, बोरॉन, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलरियम, पोलोनियम are the metalloids. The bordering element of zigzag line are the metalloids, and the right side elements are the non-metals, left side elements are metal. In this way the P block contains all type of elements, that is metals, non-metals and metalloids. मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल तर एस ब्लॉक मध्ये ऑल मेटल्स होते, पी ब्लॉक मध्ये मात्र मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड तिन्ही प्रकारचे एलिमेंट आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता पहा एस ब्लॉक आणि पी ब्लॉक या दोघांना जॉईन करणारा एक ब्रिज ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, आणि तो आहे डी ब्लॉक. पहा हा एस ब्लॉक लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा पी ब्लॉक या दोघांना जोडणारा या ठिकाणी जो आपल्याला येलो कलरचा पोर्शन दिसतोय, हा पूर्ण भाग म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. म्हणजे फ्रॉम द ग्रुप 3 to 12 totally contribute the D block elements, that is the groups 3 to 12 constitute the D block. तिसऱ्या ग्रुप पासून तर 12व्या ग्रुप पर्यंतचे जे उभे स्तंभ आहेत हे टोटली डी ब्लॉक एलिमेंट कॉन्ट्रीब्यूट करतात. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. या एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं डी ब्लॉकमधील एलिमेंट्सला, कारण डी ब्लॉक्स एलिमेंट्समधील एलिमेंट्सचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घेतलं तर त्यांचे इलेक्ट्रॉनच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये लास्ट 2 सेल्स जे असतात ते इनकम्प्लिटली फिल्ड असतात. सो त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स सुद्धा म्हटलं जातं. सो फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला की एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांच्या दरम्यान जो एलिमेंट्सचा आपल्याला येलो कलरचा पोर्शन दिसतोय हा पूर्ण ब्लॉक म्हणजे 3 to 12 ग्रुपचा, याला डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात. ऑल एलिमेंट्स इन दिस डी ब्लॉक आर मेटल्स. तर डी ब्लॉकमधील सर्व एलिमेंट हे मेटल आहेत हे आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी. पहा नेक्स्ट थिंग अशी आहे की द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल फॉर्म्स एफ ब्लॉक. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की ॲट द बॉटम ऑफ पिरियोडिक टेबल देर आर 2 सेपरेट series are given, and this first series is called lanthanide series, second series is called actinide series. This lanthanide and actinide series togetherly forms the F block element. तर पहा
या फर्स्ट सिरीजला लॅन्थेनाइड सिरीज असं का म्हणतात आणि सेकंड सिरीजला ॲक्टिनाइड सिरीज असं का म्हणतात लक्षात घ्या. 57 to 71चे जे एलिमेंट आहेत म्हणजे 14 एलिमेंट आफ्टर लॅन्थेनम आर सेपरेटली गिवन ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इन फर्स्ट सिरीज, तिला म्हणून लॅन्थेनाइड सिरीज असं म्हटलं जातं. तसंच 89 to 103 हे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे आफ्टर ॲक्टेनियम जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेटली दिले गेले आहेत. आफ्टर ॲक्टेनियम 14 एलिमेंट्स आर सेपरेटली गिवन ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इन सेपरेट सिरीज आणि म्हणून त्याला ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. दोन्ही सिरीज जे आहेत हे टुगेदरली एफ ब्लॉक एलिमेंट फॉर्म करतात. हे एफ ब्लॉक एलिमेंट्सलाच इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. द एफ ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट because the last 3 cells of these elements are incompletely filled. So याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण काय स्टडी केला. ओव्हरऑल आपण पिरियडिक टेबलचा जो स्टडी केला तो असा आहे, लक्षात घ्या. आपण स्टडी केले ग्रुप्स, त्याच्यानंतर आपण अभ्यासले पिरियड्स आणि मग नंतर ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आपण अभ्यासलं की देर आर 18 वर्टिकल कॉलम्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स अँड देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड periods. Later on we study about that there are 2 separate series given at the bottom of the periodic table. First is actinide series, first is lanthanide series, second is the actinide series. This series togetherly forms the F block element. The modern periodic table consists of 118 elements. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण 118 मूलद्रव्ये जे आहेत ते क्लासिफाईड झालेले आहेत. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 118 मूलद्रव्यांचा समावेश आहे हे आपण अभ्यासलं. तर पहा मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे एंटायर मॉडर्न पिरियडिक टेबल तो 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड झालेला आहे. लेफ्ट साईडचा 2 ग्रुप फर्स्ट अँड सेकंड मिळून जो आहे तो एस ब्लॉक, ग्रुप 13 to 18 जो आहे तो पी ब्लॉक आणि एस ब्लॉक आणि पी ब्लॉक या दोघांना जोडणारा जो सेंटरला आपल्याला ब्रिज ग्रुप दिसतो आहे तो आहे डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि शेवटी सेपरेट सिरीज ज्या दिसत आहेत आपल्याला ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज टुगेदरली फॉर्म्स एफ ब्लॉक एलिमेंट. या पद्धतीने एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सचा आपण स्टडी केला. आणि यानंतर आपण ज्या कन्सेप्ट अभ्यासल्या एस ब्लॉकच्या संदर्भातल्या, पी ब्लॉकच्या संदर्भातल्या, डी ब्लॉकच्या संदर्भातला म्हणजे कुठून कुठपर्यंत नेमका कोणता ब्लॉक आहे, त्याच्यात कोणते एलिमेंट्स आहेत यांच्या संदर्भातला आपण डिटेल स्टडी केला. विद्यार्थी मित्रांनो आपलं लेक्चर जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी. सो आपण डिटेल स्टडी पुढच्या लेक्चरमध्येही पिरियडिक टेबलच्या संदर्भात करणार आहोत. सो आपल्या सेशनला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. ओके, बाय, सी यू.